मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या शुक्रवारी 2 जाहीर सभा आहे। अंधेरी आणि चेंबूरमध्ये सभांचं आयोजन आहे। मीरा भाईंदर आणि वसईत देखील देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार आहे। फडणवीस ठाकरे बंधूंना आता कशा प्रकारे उत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलंय। महायुतीच्या जाहीरनाम्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये महायुतीचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे नेते एकत्रितपणे जाहीरनामा प्रकाशित करतील। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा भाग क्रमांक 2चा टीझर आता समोर आलाय। 9 जानेवारीला मुलाखतीचा भाग क्रमांक 2 हा प्रदर्शित होणार आहे। निवडणुका बघायच्या, माणसं ढापायची, पैसे वाटायचे, त्यांचंच वाक्य होतं कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र। यांना राजकारणात पोरं होत नाही त्याचं पाप आमच्यावर टाकतात आणि आमची राजकारणातली पोरं ते पळवतात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गर्जना केली, मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही। वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे। हिंदीची सक्ती करणार म्हणजे आमचं संपूर्ण तुम्ही अस्मिता संस्कृती मारणार आणि नावाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई महापौरांसंदर्भात भाष्य करताना दोन्ही भाऊ एकत्र का आले याचं कारण मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं। मुंबई वेगळी करणं ज्यांची इच्छा ते केंद्रामध्ये आणि राज्यातही महानगरपालिकांमध्येही तेच सत्तेत आले तर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही, म्हणून आम्ही एकत्र आलो असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय। नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे, ज्या प्रकारची दादागिरी की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार, हे कधीपासून सुरू झालं? मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत, हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत। जी जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे। आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे। आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे हतबलतेने पाहणं हे मला असं वाटतं हे काही आमच्याकडनं होणार नाही आणि म्हणून आम्ही एकत्र आलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।